बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी कडून दोषारोपपत्र दाखल झाले. बीड सत्र न्यायालयात दाखल केलेल्या या दोषारोपपत्रात हत्या प्रकरण उलगडून सांगताना आरोपीनं केलेल्या अमानवी कृत्यांचा तपशील आता उघड झालाय. यामुळे आरोपींभोवतींचा फास आणखी आवळला गेलाय. या सगळ्या आरोपपत्रामध्ये हत्येचा घटनाक्रमही नमूद करण्यात आलाय. तसंच मकोळकॉ लावलेल्या 8ही आरोपींवरील गुन्हा स्पष्ट करण्यासाठी 184 लोकांच्या साक्षी आणि 66 ठोस पुरावे असल्याचंही स्पष्ट करण्यात आले. या आरोपपत्रामध्ये सीआयडी कडून आरोपींचे देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओज, फोटोज आणि खंडणीसाठी केलेल्या फोन कॉल्सचे ऑडिओ रेकॉर्डिंगही जोडण्यात आले. मुख्यत्वे वाल्मी कराडच हत्येचा मास्टरमाइंड कसा ठरतोय हे आरोपपत्रातील ठोस पुराव्यांमुळे स्पष्ट झालंय. याच पहिल्या क्रमांकाचा आरोपी असणाऱ्या कराडनं आपल्याकडे असणाऱ्या तिन्ही मोबाईल फोन्स मधील डेटा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डिलीट केला होता. परंतु तपास यंत्रणांना कराडच्या या तिन्ही फोन्स मधील महत्वाचा डेटा रिकव्हर करण्यामध्ये यश मिळाले. 25 ऑगस्ट 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंतचे काही सीडीआर देखील सीआयडी कडून तपासण्यात आले, ज्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड हा वाल्मी कराड आहे असं सीआयडीनं दोषारोपपत्रात नमूद केलंय. महागड्या मोबाईल फोन्सचा शौक कराडला महागात पडलाय. त्याच्या याच फोन्स मधून कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत? फोन कॉल्सचे रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय आहे? सीआयडी वाल्मी कराडची नेमकी किती संपत्ती आणि कोणत्या आलिशान गाड्या जप्त करणार आहे? सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीनं न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आलाय. त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार पोलिसांनी वाल्मिक कराड याच्या सगळ्या मालमत्तेचा तपशील खणून काढलाय. वाल्मिक कराडकडून जप्त करण्यात आलेल्या 3 आयफोन्स मधील डेटा सीआयडी कडून रिकव्हर करण्यात आलाय. अवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचे काही व्हिडिओज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चित्रित केले होते. या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले कंपनीकडे स्पष्टपणे 2 कोटींची खंडणी मागताना दिसतोय. त्यात खंडणी मागताना तो वाल्मिक कराडचं नाव घेत असल्याचेही स्पष्ट होतंय. खंडणीचे हे व्हिडिओज कराडच्या विरोधात सबळ पुरावा ठरू शकतो. त्यामुळे त्याच्या अडचणीत भर पडणार आहे. दोषारोपपत्रातील काही महत्वाच्या 3 बाबी आहेत. यामधली पहिली बाब, वाल्मिक कराडकडे 3 आयफोन्स होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कराडने या तिन्ही आयफोन्स मधील डेटा डिलीट केला होता. मात्र एसआयटी पथकानं तंत्रज्ञांची मदत घेऊन हा सगळा डेटा रिकव्हर केलाय. 25 ऑगस्ट 2024 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीतील डिलीट करण्यात आलेला डेटा हा फॉरेन्सिक लॅबच्या तंत्रज्ञांच्या मदतीनं रिकव्हर करण्यात आलाय. डेटा रिकव्हर झाल्यानंतर पोलिसांना महत्वाचे पुरावे मिळाले. महत्वाची दुसरी बाब म्हणजे वाल्मिक कराडची राज्यभरात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. पुण्यात सर्वात हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात वाल्मिक कराडची जवळपास 115 कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे. याशिवाय आरोपपत्रातील माहितीनुसार वाल्मिक कराड याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती समोर आली. यामध्ये मर्सिडीज बेन्झ, BMW, टोयोटा इनोव्हा, जॅग्वार लँड रोव्हर, फोर्ड एंडेव्हर, जेसीबी, अशोक लेलँड, हायवा या गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केलाय. याशिवाय तिसरी महत्वाची बाब म्हणजे सुदर्शन घुले खंडणी मागतानाचे संभाषण. या संभाषणामध्ये असं म्हटलंय, तुमचे आणि अण्णांचे बोलणे झाले होते का? तुम्ही का तसं करताय? विनाकारण अडचणी वाढतील. मी इथे एकाच कारणामुळे आलोय. अण्णांचा फोन आला, काम बंद करा. तुमचे कुठे कुठे काम चालू आहे याची अण्णांना डायरेक्ट माहिती मिळते. अण्णांनी ठेवलेली डिमांड लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल यावर लक्ष द्या. अण्णांची डिमांड पूर्ण केल्यावर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. या संभाषणानंतर वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयात सीआयडी कडून तपास पथकाच्या ताब्यात असलेली या निर्घृण हत्येचे फोटोज, व्हिडिओज हे महत्वाचे पुरावेही सादर करण्यात आले. यानुसार सीआयडीनं आरोपपत्रात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्याला विरोध केल्यावरून त्यांना अत्यंत क्रूरतेने संपवण्यात आले हे स्पष्ट केले. त्याचे तपशील देताना आरोपींनी लोखंडी गजानं त्यांना मारहाण केली. दुचाकीच्या क्लच वायरने देशमुख यांना फरफटत नेण्यात आलं. त्यांच्या छातीवर बुटांसह पाय ठेवून उभं राहण्यात आलं.
एवढेच नव्हे तर पाणी मागताना एका आरोपीनं त्यांच्यावर लघुशंका केली. देशमुख यांना मारहाण करतानाचे शूटिंग व्हिडिओज काढण्यात आले. यावेळी आरोपी हसत हसत तुझा बाप आहोत आम्ही असं म्हणत होते. हे फोटोज व्हिडिओज आरोपींच्या मोकारपंथी या ग्रुपवर शेअर करण्यात आले होते. हा ऐवज तपास यंत्रणेला आढळल्यानंतर त्यांनी दोषारोप पत्रात हे सर्व पुरावे म्हणून समाविष्ट केलेत. त्यानंतर हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडला आरोपी क्रमांक 1 म्हणून ठरवण्यात आले. मात्र आता या प्रकरणात पुढे काय होणार? सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात भूमिका न्यायाच्या दृष्टीनं किती महत्वाची ठरणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. त्यामुळे आता या खटल्याची लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याचं बोललं जातंय. या सगळ्या घटनेविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.